आता काय? अरे गिफ्ट नाही आले अजून. गिफ्ट? अरे हो, मी ऑनलाईन ऑर्डर केले होते ना. त्यांनी सांगितलं होतं की 48 तासांच्या आतच येणार, पण आता 48 तास उलटूनही बराच वेळ झालाय, अजून आलेच नाहीये. हो हो हो, तू 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 हायपर होऊ नकोस, येतील येतील. अरे काय हायपर होऊ नको. जर 48 तासांच्या आत येणारच नसेल कुठलंही गिफ्ट तर प्रॉमिस करतात कशाला? घ्या. काय? आमक्यासाठी 1 डबा. अगं चिडतेस काय सिस्टर? घ्या. तमक्यासाठी 2 डबा. अगं हो, कधी कधी वाटतं ना या बाईचा गळा दाबा. हे गळा दाबा काय? गळा दाबा? अरे मग काय करणार, 4,500चे गिफ्ट ऑर्डर केलेत. किती? 4,500. हॅलो अर्चना दुसाने, आलं का माझं गिफ्ट? हॅलो अर्चना दुसाने, सतीश रावांचा फोन वाजतोय बरं का? हो का? हो बाई. हेलो, हाँ अजय जी, बिल्कुल बिल्कुल, हाँ निकल रहा हूँ. हाँ हाँ है ना, अर्शु भी है. हाँ यस सर, थैंक यू अजय जी, थैंक यू. अजय पात्रांचा फोन होता ना? बघितलंस किती प्रोफेशनल आहेत ते. म्हणजे आपण घरातून निघालोय की नाही हे त्यांनी पर्सनली कॉल करून विचारले. म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा त्यांच्या लक्षात राहतात. मग जर आपण गिफ्ट न घेताच गेलो तर त्यांच्या बायकोच्या सगळ्याच लक्षात येईल. मी किती वेडी आहे. हे बघ अर्शू, एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. तू आधी तू रडणं थांबव बघू, मी सांगतो. अर्शू रडू नकोस. बघ डोळ्यात काय काय घातलंय ना ते सगळं गालावर येईल. मग असा प्रसन्न चेहरा ठेवायचा. अरे 4,500 काय, जाताना आपण 5,000चं गिफ्ट घेऊन जाऊ, कळलं ना? म्हणजे काय, या महागड्या पार्टीला जायचं ठरवलंय ना, मग जायचं म्हणजे जायचं. आयुष्यातला आपला टास्क आहे की नाही महत्वपूर्ण. मग आता हाच बघू एकदा, अशी एकदम प्रसन्न दिसायला हवी माझी बायको. क्या बात आहे, क्या बात आहे. ही बटबीट एकदम मस्त आहे अर्जुन. क्या बात. चला निघायचं. Yes. थांब. आता काय राहिलं? Just wait, you know. Which, you know? Yes. Oh, so cute. Awesome. निघायचं. आणि ते असं करतात. या. येस. या. 5,000चं गिफ्ट. चला निघूया. काय मग पक्षश्रेष्ठी काय निर्णय देतील, काय अंदाज? मला वाटतं ते होच म्हणतील, कारण त्यांच्या दृष्टीनं नाही म्हणण्यासारखं काय नाहीच आहे. हा, कदाचित कशाला एवढा आटापिटा करायचा असं वाटेल त्यांना. पण त्यांचं जाऊ दे आदित्य. मुळात माझं मनच अजून एवढ्या उत्साहानं तयार होत नाहीये. खूप बोर होईल रे मला. एक तर रिसर्च सेंटरचं काम आणि शिकवण्याचं काम याच्यात फरक आहे. बरं तिथे एकटीनं राहायचं, ते रिसर्च सेंटरचं काम पण एकटीच. नो बघ, माझी पण मनस्थिती द्विधा झाली. बट विथ ऑल सेड अँड डन, हातातली नोकरी सोडणं नक्की शहाणपणाचं ठरणार. करूया ना आपण ऍडजस्ट. अगं लोकांची ट्रान्सफर झाली तर त्यांना परदेशातही जावं लागतं. मुंबई पुणे म्हणजे काहीच नाही. मनात आलं ना तर 4-5 तासात भेटू शकतो आपण एकमेकांना. आणि तसंही मुंबईतल्या मुंबईत एकमेकांना भेटायचं म्हणजे 2-2.5 तास जातातच, है ना? मला वाटतं आपण घ्यावी ही ट्रान्सफर. तू सकाळपासून माझी समजूत घालतोयस की स्वतःची? जाऊ दे बाबा, तूच ठरव. अरे छानच आहेस. सगळं माझ्याच गळ्यात अडकवून मोकळा झालास. पण टेक्निकली निर्णय तुलाच घ्यायचा आहे आणि ऍक्च्युअली इम्प्लिमेंट पण तुलाच करायचं. बघ शेवटी तिथे जाऊन एकटीला राहायचंय ते तुला, त्यामुळे खरोखरच निर्णय घ्यायचा तो तुलाच ना. नाही ते बरोबर आहे, निर्णय मीच घेईन. पण सगळे काय म्हणतायत ते ऐकल्यानंतरच. ओके ओके. सो चला बघूया हायकमांड काय म्हणते. चल.